सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यासाठी आता पायाभरणी करण्यात येते। ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय, ज्या ठिकाणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात येत आहे। राजकोट किल्ल्यावर शिवपुतळ्याची पायाभरणी होत आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश भुतडे आपल्यासोबत जोडलेत। उमेश, राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येत आहे। त्या ठिकाणी विशेष म्हणजे पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर देखील दिसत आहेत। काय सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट? निश्चित करण आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती या दिवसाच्या निमित्ताने मालवण राजकोट येथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळ्याची पायाभरणी करण्यात येत आहे। आता नुकत्याच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। या चौथऱ्याच्या ठिकाणी पूजा करण्यात, त्यांच्या सोबत माजी मंत्री होते दीपक केसरकर आहेत, पुरा मालवणचे आमदार निलेश राणे आहेत, तसेच त्यांचे कालिदास कोळंबकर हे देखील आहेत। त्यांनी विधिवत पूजा केली आहे। त्यानंतर मग राम सुतार यांनी जी चित्रफित तयार केली आहे त्यांचं एक प्रकाशन होईल। त्यानंतर हा पुतळा कसा असेल याचं देखील प्रकाशन होईल आणि त्यानंतर जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पायाभरणीचे जे पादुका आहेत त्याचं देखील हार घालून पूजन होईल अशी एक माहिती मिळते। आणि तो कार्यक्रम मोठ्या दिमाखात आज शिवजयंतीच्या निमित्त इथे करण्यात आलेला आहे आणि मोठा उत्साह आहे मालवणमध्ये दिसत आहे एकंदरीत। आणि खूप उत्साह या शिवसैनिक आहेत आणि सर्व नेते देखील उपस्थित झालेले आहेत एकत्रित। आणि आज पायाभरणी झाल्यामुळे संपूर्ण शिवसैनिक आहेत ते म्हणजे जे शिवप्रेमी आहेत आणि त्यांना कुठेतरी एक आनंद व्यक्त होत आहे। उमेश, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खरं तर पुतळा कोसळल्याच्या नंतर राज्यभर खूप चर्चा झाली, टीका टिप्पणी झाली, मात्र आता पुतळा उभारणी करण्यात येत आहे। त्या ठिकाणी निलेश राणे, नितेश राणे सुद्धा दिसतात, दीपक केसरकर आहेत। मात्र या पुतळ्याच्या आता बांधकामासंदर्भात साधारण पुतळा उभारण्यासाठी किती कालावधी लागू शकतो या संदर्भात काही अधिकृत माहिती देण्यात आली का? हो करण, मगाशीच जे आमदार इथले आहेत निलेश राणे यांनी 100 दिवसात हा पुतळा उभारणी करण्यात येईल असं सांगितलं होतं। इथले सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी आहेत, त्यांनी देखील सांगितलं, जे महेंद्र केले त्यांनी सांगितले आहे 6 महिन्यात पुतळा उभारणी होईल। टेंडर निघालं, त्याच्यानंतर मग आज त्याला 2 महिने झाले, काम सुरू झालं आणि आता हे एप्रिल मे पर्यंत हे काम पूर्ण होईल असं एकंदरीत समजत आहे। त्यामुळे जी घटना घडलेली मागच्या 2024 मध्ये आणि त्यानंतर लवकरात लवकर हे काम पूर्ण होण्यासाठी सर्व जे महाराष्ट्र शासन आहे, हे सरकार आहे आता हे कार्यतत्पर असलेलं दिसतं आहे। त्यांनी हा आज पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला होता। पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पायाभरणी देखील केली आणि लवकरात लवकर जे नोएडा राम सुतार यांच्या कारखान्यातून जे विविध भाग छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे आलेले आहेत ते आता प्रामुख्याने जोडण्याचं काम येथे सुरू होईल एकंदरीत। नक्कीच उमेश, त्या ठिकाणी आपण पाहतोय महायुतीचे नेते या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत, मात्र महाविकास आघाडीचे कुठले नेते त्या ठिकाणी सध्या उपस्थिती पाहायला मिळतात का? नाही, अजून महाविकास आघाडीचे कोणते नेते नाही आहेत, इथे उपस्थित नाही आहेत। पण माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जे मंदिर आहे शिवाजीचं तिथे जाऊन पूजा केलेली आहे। म्हणजे काही सकाळच्या दरम्यान पूजा केलेली आहे, पण इथे काही ते अजून उपस्थित नाही एकंदरीत दिसत आहे। पण सध्या पालकमंत्री आहेत, इथले स्थानिक आमदार आहेत आणि हे सगळे आता उपस्थित आपल्याला दिसत आहे। नक्कीच उमेश, खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पायाभरणीचा शुभारंभ होतोय पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते। या पुढच्या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप काय असणार आहे? उमेश, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती विनम्र अभिवादन आणि सर्व शिवप्रेमींना या शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। ठीक आहे, चालेल। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत बलवंत पुण्यवंत नीतिवंत श्री 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 श्रीमान योगी आचारशील विचारशील दानशील धर्मशील छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर जय भवानी। बंद कर ही बुलंद ललकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचं प्रतीक आपल्या हृदयामध्ये कोरलेलं आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात छावा चित्रपट रिलीज झाल्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शिवमय वातावरण झालेलं आहे आणि याच शिवमय वातावरणामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज